परमात्म्याला 9 प्रकारचे थेंब आवडतात. त्यातला एक थेंब म्हणजे रक्ताचा थेंब. ज्याला समाजभान आहे तोच रक्तदान करतो. त्यामुळे रक्तदात्यांची संख्या वाढली तर समाजभान असणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. 48 तासामध्ये ब्लडचं जे कंपोजिशन आहे ते कंपोजिशन पूर्ववत झालेलं असतं. 3 महिन्याचा कालावधीने रक्तदान करा असं आपण सांगतो. असं नेहमी सांगितलं जातं. आता तो 3 महिने पुरुषांसाठी आणि 4 महिने महिलांसाठी झाला. आपल्या त्या संस्थेमध्ये जनकल्याण रक्तपेढीमध्ये काय काय गोष्टी होतात? कारण आता द्रोणागिरी सेवा नकोय. आता जे हवंय तेच पाहिजे. म्हणजे ज्याला प्लेटलेट पाहिजे त्याला रक्तातला प्लेटलेट काढून द्या. ज्याला पांढऱ्या पेशी पाहिजे त्याला पांढऱ्या पेशी द्या. तर त्यामुळे हे रक्ताचं विघटन करून वेगवेगळे घटक ते वेगळे करायचे, त्याचं योग्य साठवणूक करायची, त्याची सगळी अत्याधुनिक यंत्रणा आता रक्तपेढीमध्ये आहे. आता एक रक्तदाता आहे, त्याला रक्त द्यायचंय, तर जनकल्याणला काही अशा काही वेळा किंवा असं काही आहे का की त्याने या दिवशी किंवा या वेळांमध्ये येऊन रक्त देऊ शकतो? दिवसभर येऊ शकतो. सकाळी 8 ते रात्री 8 सामान्यतः आम्ही असं म्हणतो की या वेळात यावं. जनरली माणूस ताजा तवाना असतो. म्हणजे त्याने अर्धा ते पाऊण तास काढायचा आणि जनकल्याण रक्तपेढीत जाऊन रक्तदान करायचं आणि परमेश्वराची कृपा प्राप्त करायची. अगदी बरोबर. खूपच सुंदर. शरीरात किती रक्त असतं तर आम्ही म्हणतो 4 ते 5 लिटर रक्त असतं. म्हणजे 5 लिटर मधले फक्त 350 किंवा 450 ml हवेत. बस. का थांबतोय आपण?